मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन गटविकास अधिकारी शंकर कवतिके यांनी केलं। ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू केलं आहे। हे अभियान प्रभावीपणे राबवून पंचायत राज व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून ग्रामपंचायतींनी यात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी केलं। पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली। जी कर्तव्य आहेत, ग्रामपंचायतीची ज्या जबाबदारी आहेत, या जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा असे एक 100 मार्काची मूल्यांकन पद्धती असणारं हे अभियान आहे। याच्यामध्ये स्वच्छता आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, पर्यावरण आहे, आर्थिक संपन्नता आहे, महिला बचत गटांचं सक्षमीकरण आहे, अशा विविध घटकांना स्पर्श करून जाणारं हे अभियान आहे। या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरती देखील एक कार्यशाळा झाली। या कार्यशाळेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सर असतील किंवा पुन्हा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील यांनी देखील संपूर्ण जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना संबोधित केलेलं आहे। तालुका स्तरावरती देखील आपली 3 तारखेला कार्यशाळा झालेली आहे। या कार्यशाळेसाठी आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार सुभाष बापू देशमुख साहेब उपस्थित होते। त्यांनी देखील सर्व सरपंचांना आवाहन केलेलं आहे की या अभियानामध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे। फक्त बक्षिसाच्या रकमेसाठी हे अभियान नसून गावातील परिपूर्ण असा विकास, गावातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, गावातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा याची पूर्तता करणारं हे अभियान आहे। जरी या अभियानाच्या पुरस्कारांची रकमा पाहिल्या तर तालुका स्तरावरती जे पहिलं बक्षीस आहे ते 15 लाख रुपये रकमेचं आहे, दुसरं आहे ते 12 लाख रुपये रकमेचं आहे, तिसरं आहे ते 8 लाख रुपये रकमेचं आहे व तालुका स्तरावरच 2 आणखी विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत ते 5-5 लाख रुपयाचे आहेत। जसं तालुका स्तरावरती हे पुरस्कार वितरण होत आहे तसं जिल्हा स्तरावरती देखील यापेक्षा अधिक रकमेची बक्षीस आहेत, विभाग स्तरावरती बक्षीस आहेत आणि नंतर राज्य स्तरावरती देखील बक्षीस आहेत। या पत्रकार परिषदेला सहाय्यक गटविकास अधिकारी अजित देसाई, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन जाधव यांची उपस्थिती होती।